मित्रांनो, महाराष्ट्र राज्य योजना या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आता हे पॅन कार्ड क्लबबद्दल संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। नेमका हा नोटीस कशाची आलेली संपूर्ण माहिती या संदर्भात घेऊया। त्यासाठी संपूर्ण माहिती घेण्यासाठी चॅनलवर नवीन आला असाल तर मित्रांनो चॅनल संपूर्ण बघा, व्हिडिओ संपूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील। तुम्ही बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी एक माहिती दिलेली आहे। सद्गुरू श्री स्वामी समर्थ साटम महाराज नम इथे दाखवले मित्र हो। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे आहे आता 29 एप्रिल 2026 रोजीच्या सुनावणीनंतर महत्त्वाची अपडेट म्हणजे यापूर्वी दिनांक 24 मार्च 2026 रोजी झालेल्या सुनावणीतील न्यायालयाच्या जे कळवण्यात आले होते की समितीचे जवळपास संपूर्ण मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली आहे। केवळ काही अंतिम औपचारिकता बाकी असून संपूर्ण मूल्यांकन अहवाल पुढील 10 दिवसांत सादर केले जाईल। मान्य न्यायालयाने या प्रगतीची नोंद घेत अहवाल सादर करण्यासाठी वेळ दिला आहे। संपूर्ण माहिती बघा मित्रांनो, तुम्ही आणखी बघू शकता। 29 एप्रिल 2026 रोजीच्या सुनावणीतील सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून जे आहे मित्रांनो, मान्य न्यायालयाने पुढील आदेश दिले आहे। मुख्य मुद्दे म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने जे आहे आता माननीय न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने 19 मालमत्तांच्या मूल्यांकनाबाबत अहवाल सादर केला आहे। हा अहवाल पुढील सुनावणीच्या दिवशी न्यायालय तपासणार आहे, कारण की सध्याचा अंतिम जो आदेश आहे कायम राहील। पुढील सुनावणीपर्यंत कंपनीच्या मालमत्तांशी संबंधित सर्व प्रक्रिया स्टेटस जे आहे क्युरी जे आहे कायम ठेवण्यात येईल असे इथं सांगण्यात आले आहे। त्यानंतर मित्रांनो, एक बघू शकता वर नोटीस जारी करण्यात आलेली आहे। नोंदणी जी आहे मित्रांनो, इथे तुम्हाला बघू शकता नोंदणी अधिकाऱ्यांना MPID ED किंवा SFIO यांना या प्रकरणात पक्षकार म्हणून समाविष्ट करण्यासाठी नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आले आहे। हे प्रकरण 12 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजता पार्ट हेल्ड म्हणून सुनावणीसाठी ठेवण्यात आलेलं आहे। सुप्रीम कोर्ट ऑर्डर इथं लिंकसुद्धा देण्यात आलेले आहे मित्रांनो। त्यानंतर येणारे दिवस जे आहे मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण माहिती दिसते केलेले। येणारे दिवस सर्व गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक ठरणार आहेत, कारण पुढील कार्यवाही मोठ्या प्रमाणावर व अहवालाच्या निकषांवर अवलंबून असेल। टप्प्यांच्या अंतिम निकालावर मोठा परिणाम होऊ शकतो मित्रांनो। श्री सद्गुरू स्वामी समर्थ साटम महाराज आणि श्री सद्गुरू समर्थ अवधूतानंद महाराज यांच्या सर्व देवी देवतांच्या कृपा आशीर्वादाने योग्य न्याय मिळो आणि अंतिम निर्णय सर्व पीडित गुंतवणूकदारांच्या हिताचा हो अशी आपण सर्वांना प्रार्थना करूयात, कारण की या महत्त्वाच्या काळात आपण सर्वांनी एकत्र राहून श्रद्धा आणि विश्वास कायम ठेवूयात। पुढील सुनावणीनंतर अधिक माहिती तुमच्यापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही शेअर करण्यात येणार आहे। त्यासाठी मित्रांनो, चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला महत्त्वाची अपडेट जी आहे वेळोवेळी मिळते। त्यासाठी मित्रांनो सबस्क्राईब करा। भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।